मोदी 3.0 सरकारचं आज पहिलं बजेट. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 7व्यांदा मांडणार बजेट. शेतकरी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता. बजेटमध्ये शेती संबंधित उपकरणांवरील जीएसटी कमी होण्याची शक्यता. आयकरदात्यांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष. मुंबईतील बेकायदा फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून हायकोर्टाकडून महापालिका आणि पोलिसांची खरडपट्टी. मंत्रालय राजभवनासमोरील फेरीवाले चालतील का, कोर्टाचा खरमरीत सवाल. महापालिकेचं फलक धोरण रेल्वेला अमान्य. 40x40 आकाराचे फलक हटवण्यास नकार. आपत्ती व्यवस्थापन बैठकीत रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष. कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाच्या आज आणि उद्या होणाऱ्या परीक्षा स्थगित. लक्ष्मण हाकेंची ओबीसी जन आक्रोश यात्रा आज अहमदनगरमध्ये. भगवानगडावर दर्शन घेऊन यात्रा मार्गस्थ होणार. मोदी सरकारचा बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यास नकार. सध्याच्या तरतुदीनुसार विशेष राज्याचा दर्जा देणं शक्य नसल्याचं स्पष्टीकरण. मंत्रालयात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. बैठकीमध्ये कुठले मोठे निर्णय घेतले जाणार याकडे लक्ष. राष्ट्रवादी एसपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर. दौऱ्यावेळी जयंत पाटील जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांचा घेणार आढावा. अंतरवाली सराटीमध्ये मनोज रांगेंच्या उपोषणाचा 4था दिवस. सगळे सोयरेच्या मागणीसाठी मनोज रांगेंचं उपोषण सुरूच. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान. शासनाकडून 2015 पासून महाविद्यालयीन शिक्षक भरती झालीच नाही. प्राध्यापक महासंघाचा आरोप. तर महासंघ भरतीचा विविध मागण्यांसाठी 16 ऑगस्टला सर्व विद्यापीठांवर मोर्चा काढणार. पूजा खेडकरनं आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचा भासवून कमी उत्पन्न दाखवल्याची शक्यता. खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाविषयी चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश. मराठा आंदोलक मनोज रांगेंची 11 ऑगस्टला पुण्यात जाहीर सभा आणि रॅली. पत्राचाळ भूखंड ताब्यात घेण्यासंबंधीच्या म्हाडाच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता. भूखंड म्हाडाच्या ताब्यात आल्यास भविष्यात आणखी घरं उपलब्ध होण्याची शक्यता. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये एजंट म्हणून काम करण्यासाठी महारेराची प्रशिक्षण. परीक्षा आणि परीक्षा प्रमाणपत्र बंधनकारक. 29 जुलैला महारेरा घेणार एजंटची परीक्षा. यंदा ही 11वीची प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्यता. तिसऱ्या नियमित फेरीनंतरही अद्याप 1,834 विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाली नाही. देशात कफ सिरप औषधांचा दर्जा घसरला. नामांकित कफ सिरप बनवणाऱ्या 100 कंपन्या पात्रता निकष पूर्ण करण्यात अपयशी. नागपूरमध्ये पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलली. मैदानामध्ये पाणी साचल्यानं शारीरिक चाचणी प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश. मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज. तर बुधवारी 3ही जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. निफाडच्या चौंदोरीमध्ये रंगतोय बोहडा उत्सव. 300 वर्षांची परंपरा असलेला बोहडा उत्सव 13 दिवस चालणार. वर्ध्यातील कारंजा तालुक्यात ढगफुटीसारख्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. तर 23 घरांची पडझड. संगमनेरमध्ये आज दूध उत्पादक काढणार ट्रॅक्टर मोर्चा. दुधाला 40 रुपये हमी भाव देण्याची दूध उत्पादकांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.